पैसे आले खात्यात? हो आले आमचे पैसे. कधी आले? सकाळी आले. सकाळी किती आले? 3,000 रुपये. काय करणार 3,000चं? मिस्टरांना कपडे घेणार पहिले. पुढच्या वेळेला मुख्यमंत्री म्हणून कोणाचा चेहरा पाहिजे? एकनाथ शिंदे. हो सकाळी किती आले? 3,000. 3,000. काय करणार 3,000चं? अजून तर काय विचार नाही केला, अजून आलो सध्या तर खुश झालो. बसल्या बसल्या इथे एकनाथ शिंदे बोलतायत आणि इथे लगेच आमचे पैसे आलेले आहेत. त्यामुळे मी पुढचा मुख्यमंत्री म्हणून, माझा भाऊ म्हणून त्यालाच निवडून देईन आणि नवऱ्यालाही सांगल, आता मला मारायचं नाही, मला रागवायचं नाही, मी मुख्यमंत्र्याची बहीण आहे, खबरदार जर मला बोलशील तर. नमस्कार, माय महानगर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा चालू आहे. त्याच योजनेचा आज राजकीय लाभ वितरण सोहळा हा पुण्यातील बालेवाडी स्टेडियम मध्ये पार पडला. या सोहळ्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते, तर लाखोच्या संख्येने महिला या इथे आल्या होत्या. त्याच महिलांसोबत आज आपण संवाद साधणार आहोत. काय सांगाल काकू, आले खात्यात पैसे? नाही आले अजून आमच्या खात्यात. अजून नाही आले? नाही आले, अजून नाही आले. फॉर्म भरले पण नाही आले अजून. तुमचे आले? हो आले. किती आले? 3,000. 3,000. काय करणार 3,000चं? काय करणार? साडी? हो साडी घेणार. मुलांना कपडे? तुमचे आले? नाही. कोण आले पैसे खात्यात? आता तर नाही, पण येतीलच उद्यापर्यंत. मग आगामी विधानसभेमध्ये दादांना मदत करणार? करणार ना. करणार. तुमचे आले? नाही आले अजून. नाही आले अजून. तुमच्या? नाही आले. आले. काय करणार 3,000चं? करायला काहीतरी आपण पाहू शकता, काही महिला म्हणतात की त्यांच्या खात्यात पैसे आले, तर काहींच्या नाही आले. तुमच्या आले का? नाही आले. नाही आले माझे. नाही आले. ऑनलाईन भरलं होतं form? पैसे आल्यावर काय करणार? काहीतरी काय तर साडी घ्यायची, काय घ्यायची, साडी घ्यायची. आले? नाही आले. नाही आले. तुमच्या आले खात्यात पैसे? आले? नाही. काय करणार मग 3,000चं? कट घेता येईल इथे. तर या कार्यक्रमासाठी आज पूर्ण पुणे जिल्ह्यातून तर बाहेरच्या गावातून देखील महिला आल्या होत्या. काय सांगताल ते? पैसे आले खात्यात? हो आले आमचे पैसे. कधी आले? सकाळी आले. सकाळी किती आले? 3,000 रुपये. काय करणार 3,000चं? मिस्टरांना कपडे घेणार पहिले. विधानसभेमध्ये भावाला मदत करणार? तुमच्या पण आले? हो आले ना. सकाळी आले 8:30ला. हो. तुम्ही काय करणार? विधानसभेत आता भावांना मदत केलीच पाहिजे ना. 3,000चं काय करणार? 3,000चं होय. बघू आता काहीतरी करूया. तुमच्या आले का? मला काय करायचं ते. बहुतेक तर महिला म्हणतात की साडी घेतली, साडी घेणार, मुलांना कपडे घेणार. नाही, आता कसं झालंय तुम्हाला सांगू का, साड्या तर प्रत्येक भाऊ घेतोय, मग आपण भावाची साडीच घेऊ ना. बरोबर आहे. इच्छा नाही म्हणजे इच्छा आहेच. आम्हाला एवढी मदत केली म्हणजे आमचं पण कर्तव्य आहे ना. तुमच्या हातात आले? नाही आले. नाही आले अजून. तुमच्या? आले. माझे दुपारी आले. दुपारी आले. किती? 3,000. काय करणार 3,000चं? 3,000ची एक साडी घेणार. योजना कोणी आणली आहे? एकनाथ शिंदेनी. एकनाथ शिंदेनी. बर. मग पुढच्या वेळेला मुख्यमंत्री म्हणून कोणाचा चेहरा पाहिजे? एकनाथ शिंदे. तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहिजे? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदेना. खात्यात आलेच पैसे? हो सकाळी किती आले? 3,000. 3,000. काय करणार 3,000चं? अजून तर काय विचार नाही केला, अजून आलो सध्या तर खुश झालो. विधानसभेला मग आता महायुतीला खुश करणार? हा करणार. मुख्यमंत्री म्हणून कोण हवाय? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. प्रथमच ही महाराष्ट्रात पहिलीची योजना ही चालू झालेली आहे. बरोबर. महिलांसाठी. बरोबर. आले पैसे खात्यात? पैसे नाही आले, पण योग्य आहे. येईल. मला आले, आत्ताच आले. आणि छान स्वागत पण झालं, तो आनंद वाटला. किती आले? 3,000. 3,000 रुपये आले. काय करणार 3,000चं? आता भावाने दिले म्हटलं साडी बिडी घेणार. साडी बिडी घेणार. मग भावाला परतफेड करणार का विधानसभेमध्ये? ते सांगायला लागतं का मॅडम? करणार की. मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहिजे?
मला खूप खूप आनंद झाला. मला खूप खूप आनंद झाला. आज आम्हाला भावाने आम्हाला लांब फिरायसाठी त्यांना भेटायसाठी आम्हाला बोलवलं आणि आम्हाला पैसे जे भेटले ते आम्ही खूप खूप म्हणजे शॉपिंग करणार, खूप खूप आनंद करणार आणि आम्हाला मस्त त्यांनी आज आम्हाला हे किती वर्षात कुणी नाही एवढं केलं पण त्यांनी आज ही सुविधा काढली. आम्हाला खूप खूप आनंद वाटला आणि खूप छान वाटलं आम्हाला. त्यांच्यामुळे आम्ही जग पाहायला जाऊ शकतो. आज कुणी नवऱ्याने पैसे नाही दिले तरी आम्ही ते पैसे काढून आम्ही कुठं महारात आम्ही जाऊ शकतो. बस एवढं मला 2 गोष्टी बोलायचे. खूप खूप धन्यवाद. मुख्यमंत्री म्हणून कोण हवंय? मला एकनाथ शिंदे. तुमचं काय तुमच्या खात्यात आले? हो आले आजच आले. काय करणार 3,000चं? 3,000चं भावाची ओवाळणी साडीच घेणार. साडी. मुख्यमंत्री म्हणून कोण हवंय? एकनाथ शिंदेच हवेत. हो. तू काय सांगशील? मी अंगणवाडी टीचरच आहे. आले पैसे? मी स्वतः तर नाही भरलेलं आहे पण बाकी सगळ्या महिलांचे मी ज्यांचे भरलेले आहेत फॉर्म त्यांचे सगळ्यांचे आलेले आहेत. हे माझेच पालक आहेत. हे सगळ्यांचे पैसे आलेले आहेत अकाउंटला आणि बाकीच्यांचे पण जे आले नाही आता कार्यक्रमला पण त्यांचे पण पैसे अकाउंटला पडलेले आहेत. तर मीच खुश आहे. मला नाही आले पण बाकीच्यांना आले मी त्यासाठी मी खुश आहे. मी माझं काम कम्प्लीट केलं. मग जरी तुझ्या खात्यात नसतील आले तरी मग विधानसभेला तू कुणाला निवडून देशील? एकनाथ शिंदेला. मुख्यमंत्री म्हणून कोण हवंय? त्यांनाच आता पण आले. आता लगेचच पैसे माझ्या 5 जणींना आलेले आहेत आणि त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला जास्त महत्व का देईल का बसल्या बसल्या इथे एकनाथ शिंदे बोलतायत आणि इथे लगेच आमचे पैसे आलेले आहेत. त्यामुळे मी पुढचा मुख्यमंत्री म्हणून माझा भाऊ म्हणून त्यालाच निवडून देईन आणि नवऱ्यालाही सांगल आता मला मारायचं नाही, मला रागवायचं नाही, मी मुख्यमंत्र्याची बहीण आहे. खबरदार जर मला बोलशील तर. बरोबर. मग काय विधानसभेमध्ये हात दम देणार आहे. मी मुख्यमंत्र्याची बहीण आहे, मला बोलायचं नाही. आता देणार आहे मी नवऱ्याला आता रोज देते. हो माझ्या खात्यामध्ये 3,000 रुपये. काय करणार 3,000चं? मी सेव्हिंग करणार आहे. सेव्हिंग करणार. हो. सेव्हिंग करून काय करणार? सेव्हिंग करून माझ्या मुलीच्या लग्नासाठी ते मी साचून ठेवणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी एक दागिना मी माझ्या मुलीला करणार आहे. म्हणजे मामाने दिलेलं मामाने दिलेलं दागिना. मामाने दिलेलं सोनं. विधानसभेमध्ये परतफेड करणार का? हो करणार ना नक्कीच. मुख्यमंत्री म्हणून कोण हवंय? जे आता चालू आहे तेच सध्या शिंदे. जसं की आपण पाहू शकता असंख्य महिला इथे उपस्थित होत्या. त्यातल्या काही महिलांच्या खात्यात पैसे आले तर काहींच्या खात्यात अजून येणं बाकी आहे.